नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, माहेरचे ब्लॉग सुरू आहेत आणि इथं छान अशी चूल घातलेली आहे अंगणामध्ये। तर आज चुलीवर आपल्याला काय बेत करायचा आहे, तर चुलीचा शुभारंभ करायचा आहे आपल्याला। तर आज बनवूया चुलीवर व्हेज मटार पुलाव। तर चला, इथं पातेल्याला माती लावून आणि तापवून घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल टाकले आणि काही तूप टाकले आणि त्यामध्ये टाकलेले आहे जिरे, मोहरी आणि कांदा। भरपूर असा कांदा आपल्याला घालायचा आहे। तर हा कांदा थोडंसं मीठ टाकून आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे। सर्व भाज्या कापून ठेवलेल्या आहेत, मटारही सोलून घेतलीत। तर यामध्ये आपल्याला गाजरही घालायचं आहे। तर कांदा परतण्यासाठी बराच असा वेळ लागतो, कांद्यामध्ये पाणी असतं। आता कांदा मस्त परतलाय, खडा मसाला टाकला आणि ठेचून घेतलेला लसूण टाकला, तेही सर्व गुलाबी रंगावर परतवून घेतलं। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या 5-10 हिरव्या मिरच्या छान अशा परतवून घेतल्या आणि नंतर कढीपत्ता यामध्ये टाकलेला आहे हिरवागार, तर तोही छान असा परतवून घेतला। पुन्हा एकदा तडक्यात जिरे टाकून आणि आता आपण सर्व कापलेल्या भाज्या यामध्ये घालणार आहोत। तर आपल्याला गाजर, फ्लावर, बटाटा हे सर्व आपल्याला घालायचं आहे आणि खास म्हणजे मटार घालायचे आहेत, भरपूर असे मटार। तर मटार पुलाव करणार आहोत आपण आज आणि सर्व भाज्या छान अशा बोटचोप्या होईपर्यंत आपल्याला या मिठामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजतानीच आपल्याला यामध्ये कोथिंबीर पेरायची आहे आणि मग नंतर चवीपुरतं मीठ। तर खडा मीठ यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं। तर हे छान असं परतून घ्यायचं आहे। सर्व भाज्या मस्त अशा शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे पुदिना। तर ताजा ताजा पुदिना घातल्यानंतर यामध्ये घालू आपण 10 मिनिटासाठी भिजत ठेवलेले बासमती तांदूळ। बासमती तांदूळ टाकून घेऊ आणि मस्त असं सर्व भाज्यांबरोबर मिक्स करून घेऊ। तर यामध्ये मस्त असं प्रत्येक तांदळाच्या दाण्याला फ्लेवर उतरतो। आता यामध्ये घालूया अगोदरच गरम करून घेतलेलं पाणी। तर आपल्याला पाण्याचा अंदाज पाहून पाणी घालायचं आहे आणि मस्त ढसढस अशी चूल पेटलेली आहे। तर आपण आता यावर झाकण ठेवून देऊ आणि थोडासा जाळ माग घेऊ। तर 10-15 मिनिटात आपला मस्त असा व्हेज मटार पुलाव तयार झालाय। तर खूप सुंदर मस्त सुगंध दरवळत होता। कडाक्याच्या थंडीमध्ये छान अशी अंगणामध्ये शेकोटी पेटवली आणि सर्व परिवाराबरोबर इथं बेत झालेला आहे मस्त अशा व्हेज मटार पुलावचा। तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा।